तर तयार आहे आपला जिरा राईस, मऊ मोकळा असा. त्यानंतर त्याच्यासोबतच खाण्यासाठी इथं बनवलेलं आहे मी डाळ फ्राय. तर कधी कधी खूप स्वयंपाकाचा कंटाळा येतो, त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी करू शकता. खूप झटपट आणि होणारी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी पण लागते. तर तुमचं सगळ्यांचं विद्या ऑफिशियल या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला सुरुवात करूयात आपण रेसिपीला. तर इथं मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. बासमती शेला किंवा कुठल्याही लांब दाण्याचा तांदूळ तुम्ही वापरू शकता. त्यानंतर हा आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये पाणी ओतून आपल्याला हा अर्धा तास भिजत ठेवायचा आहे. याने काय होतं, तांदळातले स्टार्च कमी होतात आणि आपला भात हा मोकळा होण्यासाठी मदत होते. ही आपली पहिली टीप आहे. अर्धा तास मी हा भिजत ठेवलेला आहे. तोवर आता आपण कुकर लावण्याची तयारी करूयात डाळ फ्रायसाठी. तर इथं मी तूर डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे. तुम्ही इथं एकच डाळ पूर्ण वापरू शकता किंवा 2-3 डाळी पण यूज करू शकता. तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार इथं डाळी ॲड करा. मी मसूर डाळ पण इथं यूज करते आहे. तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार इथं डाळी वापरू शकता. ठीक आहे. तर आपल्याला आता ही डाळ जी आहे ती आधी धुवून घ्यायची आहे. 2 ते 3 वेळा आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथं मी डाळी धुवून घेतलेल्या आहेत आणि मग आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. डाळी 2 ते 3 वेळा धुणं गरजेचं आहे, बिकॉज ते पावडर वगैरे लावलेले असतात. त्याच्यामुळे 2 ते 3 वेळा वॉश नक्की करा आणि मग कुठलीही डाळ किंवा तांदूळ यूज करायचा. तर आता आपण याच्यामध्ये पाणी ओतणार आहोत. इथं तुम्ही मोठा कुकरसुद्धा वापरू शकता, जेणेकरून काय होतं, शिट्टी झाली की ते पाणी वरती येत नाही. त्यामुळं खोलगट असा कुकर तुम्ही वापरू शकता. त्यानंतर इथं मी चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे आणि थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि तेल. डाळ शिजण्यासाठी आपल्याला तेल पण ॲड करायचं आहे. अशा पद्धतीने आपला आता कुकर लावायचा आहे आपल्याला डाळ फ्रायसाठी. आणि अशा पद्धतीने हलवून घेतलं की मीठ आपलं पसरतं पाण्यामध्ये. आता मी इथं कुकर लावते आहे. तर चला आपण डाळ फ्रायसाठीचं जे साहित्य आहे ते तुम्हाला मी सांगते. कोथिंबीर आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता, बेडगी मिरची, कांदा, टमॅटो, तूप, आलं लसूण पेस्ट, मीठ, कसुरी मेथी, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद, कोथिंबीर, ह्या सगळ्या वस्तू साहित्य आहेत. त्यावर आपल्याला आता तांदूळ आपल्याला व्यवस्थित असा अर्धा तास मी भिजत ठेवलेला होता. अर्धा तास झालेला आहे. चला आपण सगळ्यात आधी जिरा राईस तयार करून घेऊयात. तर इथं मी 1 वाटी तांदूळ घेतलं होतं, तर त्यासाठी मी इथं 2 वाट्या पाणी घेते आहे. लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही तांदूळ घ्याल त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी इथं वापरायचं आहे. ठीक आहे. आता इथं मी दुप्पट पाणी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. तर ह्या पाण्याला आपल्याला उकळी आणायची आहे सगळ्यात आधी. उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लिंबू ॲड करायचा आहे, लिंबाचा रस. कारण लिंबाच्या रसामुळे आपला पांढरा शुभ्र भात होतो. तर इथं मी भिजत जो तांदूळ घातला होता तो इथं मी याच्यामध्ये ॲड करते आहे उकळत्या पाण्यामध्ये. तर आपल्याला हा तांदूळ ॲड केल्यानंतर एकदम हलक्या हाताने आपल्याला हा पाण्यामध्ये पसरवायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे एकदम नॉर्मल आणि हलक्या हाताने मी फक्त वरचेवर ते तांदूळ पाण्यामध्ये मिक्स केलेला आहे. आणि आपल्याला आता काय करायचं, हे जे पाणी आहे ना याला एक उकळी आणायची आहे. कारण तांदूळ टाकल्यानंतर ऑलरेडी त्याचं टेम्परेचर कमी झालं होतं. तर तुम्ही बघू शकताय एकदम असं अंगाशी पाणी राहिलं पाहिजे तांदूळाची, इथपर्यंत आपल्याला मोठा गॅस करूनच आपल्याला हे उकळी आणायची आहे त्याला. आणि ज्यावेळेस अंगाशी असं पाणी राहील, तांदळाच्या अंगाशी पाणी राहील, त्यावेळेस आपल्याला गॅस बारीक करून एक वाफ द्यायची आहे त्याला 4 ते 5 मिनटाची.
आणि मध्ये चेक करायचं आहे तुम्ही उघडून एकदा हलवून घ्यायचं आहे, कारण खाली तांदूळ लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं. तर तुम्ही इथं बघू शकताय मी एकदा हा मध्ये उघडलं होतं झाकण, एकदा हलवून घेतला होता. आता तुम्ही पाहू शकताय अजिबात पाणी वगैरे याच्यामध्ये शिल्लक राहिलेलं नाही आहे. तर आपल्याला हा आता गॅस बंद करून हा जो राईस आहे ना तो गार आणि थंड करून घ्यायचा आहे. तुम्ही फॅन खाली पण करू शकता किंवा असंच नॉर्मल टेम्परेचरवर पण थंड करून घ्यायचं आहे, पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला तडक्याची रेसिपी म्हणजे तडका कसा द्यायचा ह्या राईसला ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथं आपल्याला भात हा एकदम गार असा झालेला आहे, व्यवस्थित शिजला पण आहे तो. तर चला आपण सुरुवात करूयात. तर इथं मी तडका पॅनमध्ये तूप ॲड केलेलं आहे. हे तूप आपल्याला व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं ॲड करायचं आहे. जिरं कच्चं राहता कामा नये, त्याच्यामुळे व्यवस्थित तूप तापलं पाहिजे, आपलं गरम झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला हा तडका आहे ना हा भातावर ॲड करायचा आहे अशा पद्धतीने. आणि मग आपल्याला चमच्याने हे सगळं मिक्स करायचं आहे आणि खूप हलक्या हाताने करायचं आपल्याला, जेणेकरून तांदळाची शितं तुटता कामा नये त्याच्यामुळे. तुम्ही बघू शकता खूप मऊ मोकळा असा आपला हा भात तयार झालेला आहे. तुम्हाला पण अशाच पद्धतीचा जिरा राईस करायचा असेल तर मी सांगितलेल्या 2 ते 3 टिप्स तुम्ही नक्की करा, जेणेकरून तुमचासुद्धा भात अशा प्रकारे मऊ आणि मोकळा होईल. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर टाकायचे आहे कोथिंबीर आणि मीठ. तर इथं मी मीठ ॲड केलेलं आहे. मीठ ॲड करून आपल्याला परत एकदा मिक्स करायचं आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण तांदूळ पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस आपल्याला मीठ अजिबात ॲड करायचं नाही. आपल्याला ह्या स्टेजला मीठ ॲड करायचं आहे भात झाल्यानंतर. तर अशा प्रकारे फक्त मी चमच्याने वर घेते भात आणि हलवते, जेणेकरून तो खाली पडतो आहे. फक्त ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त काही करायचं नाही आहे. भाताची शितं तुटू नये म्हणून जास्त काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे मी कोथिंबीर याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि इथं आपला हा जिरा राईस तयार झालेला आहे. खूप सुंदर असा आपला जिरा राईस तयार झालेला आहे. ठीक आहे. तर आता आपण डाळ फ्रायची कृती पाहूयात. तर इथं मी कढईमध्ये घेतलेलं आहे तूप. तुम्ही इथं तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता किंवा दोन्ही मिक्स तुम्ही वापरू शकता. तर इथं मी तेल गरम झाल्यानंतर, तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मोहरी आणि जिरे. व्यवस्थित तडतडल्यानंतर याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे कांदा. कांदा पण आपल्याला व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे. थोडासा तांबूस रंग येऊस तोपर्यंत आपल्याला हा कांदासुद्धा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपला हा कांद्याला कलर आलेला आहे. थोडासा जास्त पण डार्क नाही केला तरी चालेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे टॅमॅटो. टॅमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. इथे बघू शकता टॅमॅटो मी व्यवस्थित परतले. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट तुम्ही रेडीमेड जी वापरता ती वापरू नका. इथं तुम्ही आपण जी घरी बनवतो ना ती आलं लसूण पेस्ट वापरा, म्हणजे फ्रेश आलं लसूण पेस्ट वापरा. तर इथं मी ॲड करते कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या. तर हे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही जिरे मोहरी टाकता त्यावेळेस तडक्या फोडणीमध्ये हे ॲड करा. मी विसरले होते म्हणून मी आत्ता ॲड केलेलं आहे ते. ठीक आहे. तर जिरे मोहरी, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि बेडगी मिरची आपल्याला फोडणीमध्येच यूज करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर कसुरी मेथी ॲड केलेली आहे आणि आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जाईल हळद, धना पावडर आणि लाल मिरची पावडर. आणि आपला जो बाजारामध्ये मार्केटमध्ये भेटतो आपल्याला डाळ तडका मसाला, तो इथं मी यूज केलेला आहे. तर मसाले जळू नये म्हणून आपल्याला थोडंसं नॉर्मल असं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ते. तर तुम्ही बघू शकता मी असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला आता ॲड करायची आहे डाळ, जी आपण शिजवून घेतलेली आहे ती डाळ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे.
डाळ ॲड केल्यानंतर आपल्याला परत हे सगळं मिक्स करायचं आहे. खरं तर ह्या स्टेजलाच इतका छान वास येतो आहे ना, म्हणजे नुसतं फोडणीनेच खूप छान वास येतो आहे. त्यामुळं असं वाटतं आहे की कधी होईल एकदाच आणि मी कधी खाईन. तर खूप छान टेस्टी झालेला असेल हा, असं मला वाटतं आहे. तर इथं आपल्याला पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार ॲड करू शकता, कमी जास्त. त्याच्यामध्ये मीठ ॲड करा. मीठ ॲड करून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर ॲड करा. कोथिंबीर ॲड करून पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर इथं आपला तयार झालेला आहे डाळ फ्राय. जिरा राईससोबत डाळ फ्राय हा खूप छान लागतो. तर ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की करून पहा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कॉमेंट करा. आणि तुम्ही सबस्क्राईब करायला विसरताय तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आपल्या चॅनलला. तुम्हाला मी अशाच नंतर नवीन रेसिपी घेऊन येईलच. तर तोपर्यंत ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. आणि ट्राय केल्यानंतर माझ्या नवीन व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये येऊन कॉमेंट पुन्हा एकदा भेटूयात की तोपर्यंत आपापली जिरा राईस आणि डाळ फ्राय तुमचं झाला होता ते. धन्यवाद. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपापली काळजी घ्या.